रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. मेजर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जास्त करून फुटवे कमी होत होते आणि ग्रोथ जास्त होत नव्हती. कमी वेळेत जास्त फुटवे झालेले आणि काळोखी जास्त दिसते ऊसामध्ये. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. भारतातील अग्रगण्य असणारी कंपनी रामा ॲग्रोटेक परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, आपण असाच एका जोरदार आणि धडाकेबाद ऊसाच्या 6 एकरच्या प्लॉटमध्ये आता उभे आहेत. त्या शेतकऱ्यांशी आपण एक मनोगत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. ह्या ऊसाचा येणारा त्यांना प्रॉब्लेम आणि मेन म्हणजे ही जमीन चुनखडीची. या चुनखडीमध्ये ज्या काही समस्या येत होतात आणि त्या समस्येवर रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून साहेबांनी कशी मात केली, त्यांची एक छोटासा परिचय आणि ऊसासाठी कसं रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून नियोजन केलं, एक छोटीशी ओळख आणि मुलाखत त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा आम्हाला. मी उमेश परदेशी, राऊरी अहल्यानगर. ह्या ज्या ऊसाचा प्लॉट आहे सर आपला, तर ही जी माती ही काळी कोणत्या स्वरूपाची माती आहे? ही थोडी चुनखड मिक्स आणि पॉयटेची माती आहे. चुनखड मिक्स आणि पॉयटेची. हो. याच्यामध्ये तुम्हाला मेन जो प्रॉब्लेम होता तो कोणता होता? मेजर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जास्त करून फुटवे कमी होत होते आणि ग्रोथ जास्त होत नव्हती. मुळांची जास्त ग्रोथ होत नव्हती आणि फुटव्याचा प्रॉब्लेम आहे. फुटव्याचा प्रॉब्लेम असायचा. आपण इथं कोणतं औषध सोडलं होतं? रामा ॲग्रोटेकचं. हो, ऊस स्पेशल रूट मॅजिक सोडलं. त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसे जाणवले त्याचे रिझल्ट भरपूर बेस्ट एकदम रिझल्ट आलेले आहेत आणि खालून जर बघितलं ऊसाची ग्रोथ एकदम बेस्ट झाली. कमी वेळेत जास्त फुटवे झालेले आणि काळोखी जास्त दिसते ऊसामध्ये. म्हणजे या चुनखडी मातीचा सरांचा मी 2-3 वर्षापासून सलग इथं येणं जाणं आहे. म्हणजे रोडने येता मेन प्रॉब्लेम आहे क्षेत्राचा एक व्हायचा, किती द्या पण ऊस पिवळा दिसायचा कायम. हो, पण ह्यावेळेस तुम्हाला असं जाणवतं का? नाही, ह्यावेळेस आहे ना, म्हणजे जसं आम्ही तो किट सोडली, त्या किट सोडल्यानंतर सुरुवातीच्या ऊसाचे फुटवे फार कमी होते आणि एक 15-20 दिवसानंतर आम्हाला त्याचा रिझल्ट जाणवायला लागला की त्याच्यातून भरपूर फुटवे निघायला लागले. प्रचंड फुटवे आणि फुटवेला पण शिवाय एक समानसारखी वाढ आहे. एक समान म्हणजे जो काय फुटवा निघाला ते सगळे फुटवे सारखे निघाले. हो, म्हणजे बाकीच्या ठिकाणी काय होतं, जो जेटा कोंब तोच वाढतो आणि बाकीचे कमी होतात. आता जर बघितलं ना, प्लॉटची साईज एकदम एकसारखी, कुठंच असं खाली प्लॉट दिसणार नाही, काय नाही. हा जे ऊसाचं क्षेत्र हे तुमचं किती एकरामध्ये? हे 6 एकरामध्ये आम्ही केलेलं आहे. 6 एकरामध्ये. आणि टोटल एकूण ऊसाची शेती किती आहे आपली तशी 40 एकराची ऊसाची शेती आहे, पण सध्या 6 एकराच्या मध्ये आपण त्याचं शुद्ध प्रायोगिक तत्वावर आपण तयार केलेलं. प्रायोगिक तत्व 6 एकराचा चालू केलं. त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला मला म्हटले ते मी वापरताना 1-2-3 एकराला वापरन, हो, मी रिझल्ट पाहिल, त्यानंतर मी माझ्या 40 एकराला चालू करतो. तुम्ही ह्या एकरासाठी आता जे आपण या प्लॉट मध्ये अगोदर इथं सोडलं होतं, हो, त्याच्यानंतर पण पुढच्या क्षेत्राला सोडलं, चालू केलंय. आणि आता जे महाराष्ट्रातलं जर सगळ्यात मोठं नगदी पीक म्हणलं कोणतं जातं शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे ऊस. आणि ह्या ऊस पिकासाठी बाकीच्या शेतकरी मित्रांनी रामा ॲग्रोटेक कंपनीचं ऊस स्पेशल असू द्या, बायोसमृद्धी, रूट मॅजिक हे वापरलं पाहिजे का नाही पाहिजे? हो, बरोबर आहे, आपण बोलले ते बरोबर आहे. पण ते ना, आपण जर त्याचं यूज ज्या सुरुवाती स्टेजमध्ये जर केला तर त्याचा रिझल्ट इतका, म्हणजे मी सांगतो तुम्हाला 100% रिझल्ट आहे त्या गोष्टीचा. तर ज्यावेळेस ऊसाची साईज म्हणजे ऊस ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपण जर त्याचा वापर केला तर भरपूर फुटवे आणि भरपूर उत्पन्न निघण्याचे चान्सेस आहेत. शेतकरी मित्रांनो, आता ह्या ज्या ऊसाचा एकूण जर बघितलं आपण, तिसरं जे ॲप्लिकेशन आहे आपलं बायोसमृद्धीचं आहे. आता म्हणजे आपलं ज्या ऊसाला हे जे सोडायचं ते बायोसमृद्धी 5 लिटर मायक्रोन्यूट्रंट आणि रूट मॅजिक. आता याला आळवणी करायची आपल्याला पुढील भागामध्ये. आणि ह्या जो ऊसाचा जो पुढचा भाग आहे हा 2 महिन्यानंतर आपण या ऊसाचा पुढचा भाग काढणार आहे, म्हणजे मध्य स्टेजला. त्यावेळेस किती कांड्यावर ऊस आहे ते दाखवणार आहे. आता ह्या ऊसाचे जर फुटे बघितले, एका बेटाला जवळजवळ तुम्हाला मोजून दाखवतो मी. शेतकरी मित्रांनो, या ऊसाच्या एका बेटाला किती फुटवे मी तुम्हाला मोजून दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 फुटवे. इथं एक 14 फुटवे. हे 15 आणि 16, एका बेटाला 16 फुटवे. अक्षरशः ह्या मातीमध्ये, ही चुनखडी माती, ह्या मातीमध्ये किती फुटे होत होते सर पहिले? फार तर फार एक तर 6-7 फुटव्यामध्ये तो ऊस खालीवर असायचा. जो मधला जेठा कोंब आहे त्याचे 2-3 वरती जायचे आणि छोटे खाली असायचे. पण आता आहे ना, आता जर बघितलं ना
तर सर्व फुटवे एक समान दिसायला लागलेत. आणि त्यामध्ये फरक हा जाणवला आम्हाला की ग्रोथ फार फास्ट आहे. फास्ट आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या ऊसाचे अक्षरशः 6-7 फुटे होते तिथं आज 16 फुटे झाले, म्हणजे 10 फुटवे एक्स्ट्रा झाली. एक्स्ट्रा होऊन आणि त्या सर्व फुटव्यांची वाढ ही एक समान आहे. तर मित्रांनो, तुम्हीही तुमच्या शेतामध्ये जर ऊसाचा फुटव्याचा प्रॉब्लेम असू द्या, कांडीतला अंतर असू द्या, ऊसाची जाडी असू द्या, पानातला अंतर असू द्या, या सगळ्या समस्यांचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर रामा ॲग्रोटेक कंपनीचं रामा ॲग्रोटेक ही यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. इथं तुम्हाला ऊस असू द्या, अन्य कोणत्याही पिकाची माहिती त्या चॅनलवर पाहायला मिळणार. तर सरच आता जाता आम्हाला तुम्हाला असं विचारायचं आहे, हे रामा ॲग्रोटेकचे औषधं तुम्ही वापरले, तुम्ही समाधानी आहेत का आणि इथून पुढेही वापरणार आहात का? आम्ही ना ती वापरून फार समाधानी आहोत, कारण त्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले आहेत. तर याच्या पुढेही आम्ही त्याचे हे करणार आहोत. पुढं जर आमच्या लागणी होणार आहेत ना, त्या लागणीलाही आम्ही त्या स्पेशल किटचा वापर करणार आहोत. आणि एक सांगायचं सर, आतापर्यंत आपल्या ह्या ऊसाचं किती ॲव्हरेज निघतं इथून पाठीमागचं? त्यावेळेस एक साधारण 40-50 पर्यंत आमचं ॲव्हरेज जात होतं. जास्तीत जास्त 50 टन. 50 टनापर्यंत आता कितीपर्यंत आपण पोहोचू शकतो जर अशी जर वाढ आणि असं जर बघितलं तर कमीत कमी मला आता असं वाटतंय की नाही काही तर 70-80 टनापर्यंत आम्ही त्याचं आम्ही हे करू शकतो. म्हणजे काही जरी नाही झालं शेतकरी मित्रांनो, 20-30% जी काही ऊसाची टनेची वाढ ही आपली सतत चालूच राहणार आहे आणि चालूच आहे. तर सर, ह्या एकूण तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि रामा ॲग्रोटेक कंपनीवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ही आपण भाग 1 नंबर पाहिला, लवकरच आपण भाग नंबर 2 तुमच्यापर्यंत आपण पोहोचणार आहेत. तर रामकृष्ण हरी, धन्यवाद.